भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संजय वाघोले यांच्यासह 36 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांचा समावेश आहे। हल्ला करणे तसे अटकाव केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। तर तक्रारदार यांच्यावरही विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते डॉक्टर असून त्यांची आणि त्यांच्या भागीदारांची ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक संस्था आहे। सोमवारी या संस्थेमध्ये संजय वाघोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार यांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे। नौपाडा पोलीस त्यांना घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी तक्रार दिल्यानंतर संजय वाघोले यांच्यासह 36 जणांवर गुन्हा दाखल आहे। यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। तर संबंधित डॉक्टरांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। एका विद्यार्थिनीने या प्रकरणी तक्रार दाखल केली। त्यानुसार संस्थेच्या माध्यमातून नोकरी मिळवून देतो असे सांगून डॉक्टरसह त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय वाघोले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। सण उत्सव राजकीय पक्षांनी हायजॅक केले असताना आता वटपौर्णिमाही त्यातून सुटली नसल्याचे ठाण्यात पाहायला मिळाले। ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपला बॅनर लावल्याचा अजब प्रकार घडलाय। त्यामुळे 7 जन्म हात नवरा मिळावा यासाठी वडाभोवती 7 फेऱ्या मारताना आता राजकीय पक्षही पदरात पाडून घ्यायचा का असा प्रश्न महिलांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे। काल ठाण्यात वटसावित्रीचा सण महिलांनी उत्साहात साजरा केला। सकाळपासूनच नटून थटून महिलांनी वडाच्या झाडाचे पूजन केले। पण ठाण्याच्या बी कॅबिन परिसरात विचित्र प्रकार घडल्याने पूजनासाठी आलेल्या बहुसंख्य महिलांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले। येथील वडाच्या झाडाला असलेल्या कट्ट्याला शिवसेना शिंदे गटाचे बॅनर लागले होते। ठाणे महापालिकेचा वादग्रस्त ठरलेला डीजी ठाणे हा प्रकल्प आता नव्या रूपात ठाणेकरांच्या भेटीला येणार आहे। कोट्यवधींचा खर्च वाचवण्यासाठी पालिकेने आता हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार याची निविदाही प्रसिद्ध केली, परंतु 3 वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप त्याला प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली। त्यामुळे निविदेतील अटींमध्ये काही बदल करणे शक्य आहे का याचा विचार आता पालिकेने सुरू केला आहे। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी 2017 मध्ये डीजी ठाणे प्रकल्प राबविला होता। 3 वर्षासाठी ठेकेदाराला 32 कोटी दिले जाणार होते। त्यानुसार डीजी ठाण्याच्या माध्यमातून ठाणेकरांना मालमत्ता कर भरल्यास सूट मिळणार आहे हे दिसून आले। त्यानुसार यात 2.80 लाख ठाणेकरांनी ॲप डाउनलोड केले, मात्र त्याचा वापर किती जणांनी केला हे कळू शकले नाही। यामध्ये सुमारे 550 व्यापाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता। सुरुवातीला काही योजनांचा फायदा व्यापाऱ्यांना दिला, परंतु त्यानंतर बिल देताना नेमका किती ठाणेकरांना याचा फायदा झाला, व्यापाऱ्याकडील योजनांचा ठाणेकरांना किती फायदा झाला असा आक्षेप पालिका अधिकाऱ्यांनी घेतला होता। परंतु त्याला बाजूला सारून संबंधित ठेकेदाराचे सुमारे 31 कोटीचे बिल दिले। त्यानंतर कोरोनात हा प्रकल्प वादात येऊन बंद पडला आहे। या प्रकल्पावर तब्बल 31 कोटीचा चुराडा पालिकेने केला होता, परंतु आता या प्रकल्पावर खर्च करण्याऐवजी तो पीपीपी तत्वावर कसा राबवला जाईल याचा विचार महापालिकेने केला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलेले असतानाच ठाण्याच्या ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने 3 हात नाका चौकात भला मोठा बॅनर लावलाय। देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला असून हा वादग्रस्त बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। शिवाय 2 मराठी वाघ एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे असेही त्यांनी म्हटलंय। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत। या निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। सर्वच राजकीय पक्षामध्ये पक्ष प्रवेशाची चढाओढ सुरू आहे। त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे 2 बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली।
या दोन्ही पक्षाचे नेते एकत्रितपणे आंदोलन करू लागले असून याचे चित्र कल्याण डोंबिवली शहरात दिसून आले. तसेच गेल्या काही दिवसात या पक्षाचे कार्यकर्ते अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. असे असतानाच ठाण्याच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी तुषार रसाळ यांनी तीनाथ नाका चौकात भला मोठा बॅनर लावला होता. हा बॅनर शहरात चर्चेचा विषय बनला होता. ठाण्यातील तीनाथ नाका परिसरात तुषार रसाळ यांनी लावलेल्या एका वादग्रस्त बॅनरने लोकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत, मी दिवंगत दिलीप पंढरीनाथ रसाळ यांचा मुलगा तुषार दिलीप रसाळ असा मजकूर बॅनरवर आहे. हा मजकूर भाजप नेते नितेश राणे यांना लक्ष्य करणारा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही वेळातच ठाणे महानगरपालिकेने हा बॅनर या परिसरातून हटवला आहे. ठाणे शहरामध्ये खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवाटोलवी करतात. प्रशासनातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना आवाज देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समितीलगत नाल्यावर बांधलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या ठिकाणी बांधकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे व इतर इमारतीवर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समितीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या नाल्यावर बांधण्यात आलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू ठेवणार असल्याचे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रभाग समितीसमोर चालू असलेल्या दुसऱ्या साखळी उपोषणाबाबत बोलताना ते म्हणाले की वर्तकनगर नाक्यावर PPP योजना जाहीर करून 4 वर्षे झाली. याबाबत महासभेचा ठराव झाला असून आयुक्तांची मंजुरी देखील आहे, परंतु त्या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे राजकीय दबावापोटी तोडली जात नाहीत. त्यामुळे न्यायासाठी ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही शरमेची बाब आहे. यांना देखील न्याय न मिळाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणात बसेन असा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.